हॅलो, कसे सर्वजण. सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मध्यंतरी बरेच व्हिडिओ पाहिले असेल की मी कोकणात आले. कोकणात मी माझ्या मम्मीच्या गावी म्हणजे कणकवली शिरवल इथे चव्हाणवाडी. तर यासाठी कारण की इथे भवानी मातेचं मंदिर आहे, ज्याचं 6वं वर्धापन दिवस सोहळा साजरा करण्यात येणार आहे. चला मग बघूया कसं ते गाव आणि कसं ते आपलं साजरं केलं जाणार आहे ते. ठीक आहे. हा माझ्या मामाचा घर आहे. चला मग बघूया आपण एंट्री. मामाचं घर कसं आहे ते. ही बॅक साईड आहे. एंट्री बॅक साईड आहे. इकडनं ह्यांची एंट्री आहे. हे बघा, हा आता मामा आहे आणि यांचे इकडचे गावकरी सगळ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहे. इकडनं एंट्री आहे. चला मग आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. हे अंगण बाहेरचं, त्याला गावी आपण खळासुद्धा म्हटलं जातं. खळ्यात आणि हे जेव्हा घर बांधण्यात आलं तेव्हा आजीच्या नावावर हे नाव देण्यात आलेलं आनंदी निवास. जे पाहून आम्ही सर्वजण खूपच आनंदातच आहोत आणि सदैव त्यांचे आशीर्वाद, सदैव आमच्या आजी आजोबांचे आशीर्वाद ज्या घरावर घरातील माणसांवर आहेत अजूनही. आणि आम्ही आदल्या दिवशी गेलेलो तर वर्धापन दिवस, तो 6वा वर्धापन दिवस साजरा करणं त्याचं काम चालू होतं. सगळीकडे लाईटिंग वगैरे करण्यात आलेली होती. बघू शकता इथे आता सध्या लाईटिंगची कामं चालू आहेत. आणि हे मंदिर बाजूलाच आमच्या घराला लागूनच मामाच्या हे मंदिर होतं. तर हे बघू शकता सगळी अरेंजमेंट सध्या चालू आहे इथे मंदिरात. सगळ्यांचे चेअर वगैरे, स्पीकर वगैरे आणून सगळ्यांचं लावणं वगैरे चालू आहे सध्या इकडे. चला मग आपण मंदिर बघूया. जय भवानी माता मंदिर. आधी गणपती बाप्पाचं दर्शन. खूप सुबक आणि छान अशी मूर्ती होती. त्याच्यानंतर हनुमंतांचं जय बजरंगबली आणि आपल्या देवी भवानी मातेचं मंदिरचं आपण घेऊया दर्शन. बघा किती सुंदर अशी छान अशी त्यांनी मूर्तीची प्रतिमा केलेली आहे. ती बघत राहावी असं वाटतं. भवानी मातेचा आशीर्वाद हा प्रत्येक गावकरी आणि चव्हाणवाडीवर असंच राहू दे. आम्हा सर्वांवरही आशीर्वाद असेच राहू दे. जय भवानी माता. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिथे वर्धापनचं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवले केले जाईल. चला भेटू. बाय बाय.